नमस्कार, मी अर्थातच गणेश साखरे गन्ना का पुन्हा यूट्यूब चॅनलवर आजची बातमी बघा कशी आहे। दिवसा म्हणजे जवळजवळ 7:45 वाजता एका मुलाची टू व्हीलर दोघं जण चोरून नेतात आणि तो मुलगा त्या गाडीला लटकतोय। बाकीच्या लोकांना असं वाटलंय की कोणीतरी गुंडा हा त्या मुलाला गाडीला बांधून नेत आहे, अशी सर्व लोकांनी ती परिस्थिती पाहिली। आणि जेव्हा तो मुलाने गाडी सोडली नाही तेव्हा ते लोक अमरावतीच्या आतमध्ये पसार झाले। ही घटना आहे वलगाव ते अमरावती रोडच्या मधातली, म्हणजे हायवेवरची। दिवसा ढवळ्या हे जर असे चोरीचे प्रकार आणि खुल्याम त्या पोराला 1 किलोमीटर जर घासत नेत असेल, त्या पोराची जर परिस्थिती पाहिली तुम्ही तर त्याच्या सर्व अंगाला लागलेला आहे, त्याचे टाका सुद्धा उपसलेले आहेत। पण मला ते यूट्यूबवर रक्त दाखवता येत नाही म्हणून मी त्याचे फक्त प्रत्यक्षात ते मुलं दाखवतो। हे अशी परिस्थिती जर या अमरावती शहरात निर्माण होत असेल तर खरंच प्रशासनाचा धाक पोलीसवाल्यांचा या अमरावती शहरातील गुंडांवर राहिला काय? चला तर आपण पाहू त्या ज्याची गाडी चोरून दिली आणि तो 1 किलोमीटर घासाटात आणला त्या मुलाची परिस्थिती आणि ते प्रत्यक्षात ज्यांनी पाहिलं ते काय सांगतात। हे तेव्हा प्रत्यक्ष पाहणारे इथं हे जोडप उभं आहे। काय नाव आहे भाऊ तुमचं? ज्ञानेश्वर नागले। तुम्ही याची गाड़ी घेताना हा गाड़ी लटकताना पाहिलं काय? हाँ, वहाँ से घिसते हुए ला रहे थे ना उनको। इसको घिसते हुए ला रहे थे। इसने गाड़ी छोड़ा नहीं। इसकी गाड़ी यानी कि ये गाड़ी तेरी है? ताई हे तुम्ही स्वतः पाहिलं का प्रत्यक्षात? मैंने देखी ना, मेरी आंखों से देखी। म्हणजे असं म्हणाल की हरकत नाही की या अमरावतीच्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पोलिसांचं वर्चस्व राहिलं नाही काय? सध्या आपण पाहू शकता, हे तुम्ही पाहू शकता इथे। भैया तेरा नाम क्या है? बलवंत सिंह। बलवंत सिंह, क्या होगा तेरे साथ? वो गाड़ी लेके भागा। कौन ये गाड़ी लेके? ये गाड़ी है। हाँ, ये शाइन गाड़ी। शाइन गाड़ी यानी कि चोर थे। तूने गाड़ी को कैसा पकड़ा फिर? मैं बैठा था, मेरे गाड़ी याला स्वतः हे झालेलं आहे, हे पाहू शकता, पॅन्ट सुद्धा फाटलेला आहे याचा। तुझं नाव काय? तेरा नाम क्या है? बलवंत सिंह। तेरे को क्या लगा? मेरे को एक कमर पे लगा, वो गाड़ी खींचते लाए, वो गाड़ी भाग। तूने गाड़ी क्यों नहीं छोड़ी? गाड़ी मैं क्या छोड़ू, मेरे गाड़ी है। तो वो तेरे साथ में थे क्या? नहीं थे, मैं गाड़ी यहाँ का पकड़ा था, लटकता हुआ तो पीछे से। नहीं, जैसे लोग बोल रहे थे कि ये गाड़ी वाला जो साथ में लेगा, लोग ऐसे बोल रहे थे कि जैसे गाड़ी वाला गाड़ी को बांध के तेरे को लेके जा रहे थे। गाड़ी को बांधतो ना, गाड़ी को पकड़ के लेकिन तेरी गाड़ी चुला के लेके जाए थे। चोर के लेके जाती गाड़ी। त्याचं प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं हे सर्व इथं हे जोडपा यांनी पाहिलेलं आहे। तसंच दादा तुम्ही हे पाहिलं का स्वतः? आमच्या समोरच गेलो त्याला। तुम्ही पाहिलं का? तुम्ही कोण? तू वरती उभे राहा दादा। हा गाडीला जवळजवळ अर्धा किलोमीटर पर्यंत लटकून आलेला पोरगा आहे। 1 ते 1.5 किलोमीटर हा लटकून आलेला पोरगा आहे। याला जखमा लागलेल्या आहेत, पण युट्यूबवर रक्तस्राव दाखवता येत नाही किंवा याचे कपडे फाटलेले दाखवता येत नाही, त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही। याला खूप लागलेला आहे। प्रत्यक्षात हे समोर आपण उभे आहे, सर्वांनी पाहिलं। तुम्ही पाहिलं काय? म्हणजे अमरावती या शहरात अशा जर घटना होत असतील तर पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे का नाही, हा एक विचाराधीन प्रश्न आहे। ते दादा, मी गाडीवर लटकलेला आलो, ह्या गाडी माझी 6 वर्ष झालं नाही, तरी त्यांनी गाडी बारी चोरी झाली होती, तरी मी तेरे गाड़ी को नंबर प्लेट क्यों नहीं है? तूने भी चुरा? नवीन गाडी त्याच्यामुळे। अरे नवीन तो दिख नहीं रही, लेकिन तूने भी चुरा के लाया होगा। नाही हो, त्याचा नंबर प्लेट मी दाखवतो तुम्हाला। तूने नंबर प्लेट तूने अभी तो गाडी ह्या मध्य परिस्थिती यहाँ का नहीं है क्या? दाखवतो। तू यहाँ का नहीं है क्या? मी आहे महाराष्ट्र, गाडी मी घेतलं मध्य। काही स्वयंसेवक आहे तिथं, काही इथं राधास्वामी सत्संग व्यास यांचा हा इथं हे आहे, इथला एक कर्मचारी आहे। या पोराला लागल्यानंतर, या पोराला पायाला लागल्यानंतर इथं एक स्वयंसेवक होते, त्यांनी त्यांची ब्लँडेज पट्टी करून दिली। हे काय आहे दादा?
हे काय आहे म्हटलं? औषध आहे. औषध आहे. तुम्ही हे स्वतः पाहिलं का याला घास? पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं. माझं नंतर लक्षात आलं. मग तुम्हाला असं वाटत नाही का की या शहरात सध्या अराजकता पसरली म्हणून? ते तर आहेच. हा? तुम्हाला काय वाटतं? या टाइमला समजा गाडी चोरून घेऊन आले, हा? सुरक्षा नाही आहे. सुरक्षा नाही आहे म्हणजे पोलीस प्रशासन इथलं सशक्त नाही आहे. असं म्हणण्यास काही हरकत नाही. हरकत नाही आहे. हा. तुम्ही हे प्रत्यक्षात पाहिलं का? समजा हा जर मुलगा दगावला असता तर त्यांचे आई वडील मुलगा गेले यांना किती कठीण गेलं असतं. हे सर्व याच्या पायाला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. हा? स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. घसटते येताना याचा पॅन्ट सुद्धा फाटलेला आहे. दाखवा इकडं. हे इकडे त्याच्या पायाला लागलेला आहे. हे अराजकता या राज्यात येणं म्हणजे कठीण गोष्ट आहे खरंच. हे जे महिला आहे, तुमचं नाव काय ताई? हा, ज्योती नागे आहेत. अजूनपर्यंतही त्या महिला थरथर करत आहे. कारण की जे सिनेमा पिक्चर मध्ये आपण सिनेमा किंवा पिक्चर मध्ये ते दृश्य पाहतो की गुंडे लोक जेव्हा एखाद्याची चोरी करताना घासत नेतात, तशा टाईप या ताईने पाहिल्यामुळे त्यांचं ते पोरग सुद्धा लहान मुलगी आहे ते सुद्धा कोमात गेलेली आहे. त्यानंतर हा या माणसाले असं निशब्द आहे ते ताई तर कोमात गेलेली आहे. असं दिवसा जवळ जर इथं होत असेल तर खरंच हे प्रशासन, पोलीस प्रशासन याच्या पायाला लागलेलं आहे. हे जे प्रकार घडला यावर तुम्हाला काय म्हणत? प्रशासनाचं कितपत योग्य आहे? अशानं आपल्या माय बहिणी काही बाहेर निघू नाही शकणार. 8-9 वाजले तरी पण काही वाटत नाही. खुल्या म्हणजे दादागिरी झाले नाही. म्हणजे गाडी म्हणजे डोळ्याच्या समोरून ते चोरून घेऊन. अरे हे नागेबाई आहे म्हटलं अजूनही थरथर करत आहे. खूप मोठी दादागिरी झाली आहे. पिक्चर टाईप मध्ये त्या पोराला घासून आणलं. प्रशासनाने याच्यावर कारवाई करायला पाहिजे, खूप जास्त करायला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे की वादिवाद. तुम्हाला असं म्हणायचं आहे की पोलीस प्रशासनाचं या अमरावती शहरात अजिबात दुर्लक्ष आहे म्हणून? दुर्लक्ष आहेच म्हणून हे वाद होत आहे. हा मेन रोड आहे. मेन रोडवरून त्याला जर गाडीसोबत घसाटून नेत असतील तर खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय खूप मोठी. तुम्ही पाहिलं नाही पण प्रत्यक्षात जे सांगणारे आहेत हे तुम्ही आता हे ताई पाहून राहिले किती थरथर करत येते. त्याचं पोरगं म्हटलं अजूनही कोमत आहे. बरोबर आहे. म्हणजे पिक्चर मध्ये सीन जे राहतात की गाडीला घसाटून जाताना तो हा पोराला त्याने घसाटून दिलं. म्हणजे गाडी चोर जर दिवसा येत असतील त्याला लागलं पण आहे, ते दिसतच आहे. नाही त्याला ते रक्त लागलेलं आहे सर्व बरोबर आहे. पण मला ते युट्यूबवर दाखवतात नाही. तो घेतली रे. धन्यवाद. आपलं नाव काय? रोशन मारुती माकोड. कुठले आहे तुम्ही? आसेगाव पूर्ण. आसेगाव पूर्ण. प्रॉपर इथंच राहतो. धन्यवाद.